अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सध्या अमेरिका फर्स्ट या त्यांच्या धोरणानं चांगलेच पछाडले गेलेत। त्यासाठी त्यांनी टॅरिफ धोरण लागू केलं, अनेक देशांना दरडावून पाहिलं। आता त्यांनी मोठमोठ्या कंपन्यांना अमेरिकेतच उत्पादन करा यासाठी गळ घालायला सुरुवात केली आहे। अमेरिकेत विकल्या जाणाऱ्या मोबाईलची निर्मिती अमेरिकेतच केली पाहिजे असा त्यांचा हट्ट आहे। त्यामुळे ॲपल नंतर आता सॅमसंग कंपनीलाही त्यांनी भारतासह इतर देशांमध्ये मोबाईल निर्मिती करू नका असं बजावलंय। नाहीतर थेट 25% कर लावण्याचाच इशारा त्यांनी दिलाय। त्यांच्या या निर्णयाचा आता भारतासह इतर देशांवर कसा परिणाम होणार, मोबाईल कंपन्यांना त्यांचा हा निर्णय मानवणार आहे का, पाहूया एक रिपोर्ट। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी साऱ्या जगावरच टॅरिफ कार्ड उगारल्यानंतर ते आता मोठमोठ्या कंपन्यांना अमेरिकेतच उत्पादन करा असं बजावू लागले। त्यासाठी त्यांनी कर लावण्याचा धमकीवजा इशाराच दिलाय। ॲपलचे सीईओ टिम कुक यांना तर त्यांनी भारतात उत्पादन करू नका, अमेरिकेतच उत्पादन करा असं सांगितलं होतं। आणि आता त्यांनी आपला मोर्चा दक्षिण कोरियाची कंपनी सॅमसंगकडे वळवलाय। It would be more. It would be also Samsung and anybody that makes that product. Otherwise, it wouldn't be fair. So anybody that makes that product, and that'll start on, I guess, the end of June. It'll come out. I think we have that appropriately done by the end of June. So if they make that product, now again, when they build their plant here, there's no tariff. So they're going to be building plants here, but I had an understanding with Tim that he wouldn't be doing this. He said he's going to India to build plants. I said, that's okay to go to India, but you're not going to sell into here without tariffs. जर सॅमसंगनं अमेरिकेत उत्पादन केलं नाही तर 25% कर लावण्याचा इशारा ट्रम्प यांनी सॅमसंगला दिलाय। आधी त्यांनी हाच इशारा ॲपललाही दिला होता। And we have Apple, as you know, it's coming in. And I had a little problem with Tim Cook yesterday. I said to him, Tim, you're my friend. I treated you very good. You're coming in with $500 billion, but now I hear you're building all over India. I don't want you building in India. You can build in India if you want to take care of India, because India is the highest, one of the highest tariff nations in the world. It's very hard to sell into India. And they've offered us a deal where basically they're willing to literally charge us no tariff. So we go from the highest tariff, you couldn't do business in India. We're not even a top 30 in India because the tariff is so high, to a point where they have actually told us, I assume you too, Scott, you were working on that also, that there will be no tariff, right? Would you say that's a difference? They're the highest and now they're saying no tariff. But I said to Tim, Tim, look, we've treated you really good. We put up with all the plants that you built in China for years. Now you got to build us. We're not interested in you building in India. India can take care of themselves. They're doing very well. We want you to build here, and they're going to be upping their production in the United States. Apple. So Apple's already in for $500 billion. ट्रम्प यांनी पुन्हा एकदा सोशल मीडियावरूनही ॲपलला हा इशारा दिलाय। मोठमोठ्या कंपन्यांना हे इशारा देताना ट्रम्प यांचा हा रोख भारतामधील उत्पादनावर आहे। कंपन्यांनी भारतात उत्पादन करू नये, तिथं कंपन्या उभारू नयेत, यावर त्यांचा जोर आहे। अमेरिकेत विकली जाणारी उत्पादनं अमेरिकेतच निर्माण करावीत असा त्यांचा आग्रह आहे। आणि जर तसं झालं नाही तर त्या कंपन्यांवर थेट 25% कर लावला जाईल असा इशारा ट्रम्प देत आहेत। खरं म्हणजे भारतात उत्पादन खर्च कमी आणि मोठी बाजारपेठ या मुद्द्यांमुळे जागतिक कंपन्या भारताकडे आकृष्ट होत आहेत। त्यातच चीनवरील अवलंबन कमी करण्याच्या दृष्टीनं भारत हा एक मोठा पर्याय देखील कंपन्यांपुढे आहे। दक्षिण कोरियाची सॅमसंग ही मोबाईल उत्पादनात जगातली दुसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे। सॅमसंगनं 2019 मध्ये चीनमधून मोबाईल उत्पादन बंद केलं। सध्या दक्षिण कोरियासह भारत, व्हिएतनाम आणि ब्राझीलमध्ये सॅमसंग उत्पादन घेते। ॲपलनेही चीनमधून भारताकडे मोर्चा वळवत इथंच उत्पादन घेण्यास सुरुवात केली। ॲपल अमेरिकेबाहेर 29 लाख कोटी रुपयांची उत्पादनं बनवते। यापैकी 1.87 लाख कोटी रुपयांचं उत्पादन भारतात होतं। सध्या 15% आयफोन भारतात तयार होतात। हे प्रमाण 25% नेण्याचा ॲपलचा प्रयत्न आहे। भारतात निर्मित आयफोन अमेरिकेत $1200 पर्यंत मिळतो। मात्र हाच आयफोन अमेरिकेत तयार झाल्यास त्याची किंमत $1500 ते $3500 वर पोहोचू शकते, कारण अमेरिकेत उत्पादन खर्च, कामगार वेतन अधिक आहे। डोनाल्ड ट्रम्प यांनी जो न्याय ॲपलला लावलेला आहे तोच न्याय सॅमसंगलाही लागेल असं सांगितलेलं आहे। त्यांचं म्हणणं आहे, जर सॅमसंग आपले फोन अमेरिकेत बनवणार नसेल तर त्यांनाही 25%
आयात शुल्क द्यावं लागेल. याच्यामध्ये ट्रम्प यांची भूमिका स्पष्ट आहे की मोबाईल उत्पादकांनी अमेरिकेत विकले जाणारे फोन त्याचं उत्पादन अमेरिकेत करावं आणि जर सॅमसंग त्यांच्या फोनचं उत्पादन मुख्यतः भारत, चीन, कोरिया आणि कदाचित आग्नेय आशियातल्या काही देशांमध्ये करत असेल तर त्यांनाही आयात शुल्क द्यावं लागेल. मुद्दा फक्त एवढाच आहे की आयात शुल्क वाचवण्यासाठी जर मोबाईल उत्पादकांनी अमेरिकेत उत्पादन करण्याचा निर्णय घेतला तर ते फोन आयात केलेल्या मोबाईल फोनपेक्षा स्वस्त असू शकतील का? याचं उत्तर दुर्दैवाने नाही असं आहे. कारण अमेरिकेत एकूणच दर तासाचे वेज रेट किंवा इतर सगळ्या गोष्टी एवढ्या महाग आहेत की आयात शुल्क न भरावं लागता अमेरिकेत फोन उत्पादन केलं तरी त्याची किंमत 2 ते 3 पटींनी वाढणार आहे. थोडक्यात अमेरिकन नागरिकांनाच ट्रम्प यांच्या या निर्णयाचा फटका अधिक बसू शकतो. तर फक्त ॲपल किंवा सॅमसंगच नाही तर इतर मोठ्या कंपन्यांनीही अमेरिकेत उत्पादन सुरू करावं यासाठी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आग्रही आहेत. यात वाहन उद्योग, औषधं, चिप उत्पादन कंपन्यांचाही समावेश आहे. मात्र सध्या भारतातील पायाभूत सुविधा, पुरवठादार साखळी, उत्पादन वाढीबाबत भारत सरकारची धोरणं याचा फायदा या कंपन्यांना होतोय. त्यामुळे अमेरिकन अध्यक्षांनी हा दबाव आणला तरी कंपन्या आपलं आर्थिक हित आधी समोर ठेवूनच निर्णय घेण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे अमेरिकन अध्यक्षांच्या या निर्णयापुढे भारतीय सरकारची आर्थिक धोरणं जर या कंपन्यांच्या हिताची असतील तर ट्रम्प यांच्या या इशाऱ्यामधली हवा कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसंच मध्यंतरीच्या काळात चीनसह निर्माण झालेला आर्थिक तणाव काहीसा निवळत असतानाच ट्रम्प यांनी त्यांचा मोर्चा भारताकडे वळवलाय हे स्पष्ट आहे. त्यामुळे आता जागतिक कंपन्या त्यांच्या या इशाऱ्याकडे कसं पाहतात, त्यांच्या पुढे नमतं घेतात की भारतालाच प्राधान्य देतात, भारत सरकारची पुढची आर्थिक धोरणं कशी ठरतात, तसंच ट्रम्प यांचा हा निर्णय देखील पुढे मागे बदलतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.